वस्तू असून डब्यात धरावी आणि कॅरीबॅग फेकून द्यावी म्हणजे झालं. अहो त्या समजा कॅरी बॅगा गटारीत अडकतात, नाल्यात तुडुंब भरतात आणि सांडपाणी येतं रस्त्यात. काय सांगता काय बाई? म्हणून म्हणते मले बाजारला जायचं नाही, मले बाजारला जायचं नाही. का ग बाई, का ग बाई, का ग बाई? अहो माझी हरणी दुधाची म्हैस, आता तिला काय झालं? अहो माझी हरणी मला सोडून गेली. कुठं? जंगलात की अरण्यात? नाही हो, ती मरून गेली. कशा पायी गेली तुझी हरणी? तिच्यासाठी तुबा का ते रडगाणी? का नाही केलं तू औषध पाणी? प्लास्टिकच्या कॅरी बॅगा तिनं चाऱ्यागत सगळ्या, त्या तिच्या पोटात गेल्या आणि तिचं मरणच ओढवलं. तिचं बिचारे रेडकूर रडलं. तुझा वाचून त्या लेकरात चढलं. माझं मन खूप तडफडलं. म्हणून म्हणते, काय म्हणते? मले बाजाराला जायचं नाही, मले बाजाराला जायचं नाही. अहो सरकारनं काढलाय आदेश, प्लास्टिक वापरू नका हे त्यातला विषय. सजीवांना वाचूया हा दिलाय संदेश. पेपरातली बातमी वाचली की नाही? आता काय तुम्ही आमच्या भाषण नाही? अरे बाबा सांग, पेपरात आले तरी काय? मला आठवत नाही. त्या समुद्र किनाऱ्यावर काय झालं? समुद्र किनाऱ्यावर मरून पडली 2000 कासवं. त्याच्यासाठी डोळ्यातून वाहतात आसवं. फार वाईट घडलं. प्लॅस्टिकच्या विळख्यातून जलचर सुद्धा काय वाचलं. हे तर सांगते मी, ध्यानात येत का नाही? प्लास्टिक वापरू नका, सरकारनं केलाय कायदा. सजीवांना वाचून केलाय वायदा. पोरं बाळं खाणार काय? आपली काळी माय ओसाड होत आहे. कशी काय? जमीन नांगरली, प्लास्टिकची जाळीवरती आली. शेतात पीक येईल कसं? कशी मिळतील थंडीवर माणसं? म्हणून म्हणते मले बाजाराला जायचं नाही. तो हो काय? वापरू पिशवी कापडाची आणि कागदाची, प्लॅस्टिक पिशवी नकोस. काळजी घेऊ वसुंधरेची. आता तरी बाजाराला जाशील का नाही? होय, पण मी प्लास्टिकची थैली हातात धरणार नाही. मले बाजाराला जायचं आहे, मले बाजाराला जायचं बाई. चला बाजाराला चला. कापडाची थैली घेऊन बाजाराला चला. कागद कपडाच वापरा, नको प्लॅस्टिकचा कचरा. होत नाही त्याचा निचरा. अर्थ देणे सांगते वसुंधरा. कागद कपडाच वापरा. धन्यवाद. दुष्परिणाम भोगावे लागणारे याची त्या प्लास्टिक बंदीसाठी इयत्ता 6वीच्या वर्गानं सादर केलं होतं.